पटेल साहेब यांच्या माध्यमातून 2,500 रुपयाचा कॅश प्राइज होतं ते आपण देतोय. अक्षय दाते यांच्याकडून हे पारितोषिक होतं. रामशेठ बोडके साहेब, योगेशजी जाधव साहेब यांच्याकडून ओनर कडून अर्थात सूर्यकांत गुडेसाठी 1,500 आहेत. सुनील साठी 1,500 आहेत. या पण सुनील येवले संघ मालकांकडून हे 1,500 आहेत. साहिल पटेल यांच्याकडून 2,500 आणि अक्षय दाते यांच्याकडून 500 रुपये. एकदा जोरदार टाळ्या होत्यात सुनील येवलेसाठी. तदनंतर सूर्यकांत गुंडे या 1,500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. द्वितीय सिपिंगच्या 12वा खेळाडू या कॉम्बॉक्स मध्ये लवकर या. संघ मालकांकडून 1,500 रुपये आणि साहिल पटेल यांच्याकडून 1,500 सूर्यकांत गुंडे यांच्यासाठी. साहिलजी पटेल या. साहिलजी पटेल यांना तुम्ही पाहताय आणि रामजी बोडके. तदनंतर किरण गाडगे या. अशोक सरोदे यांनी देखील या. भरत आपण या देखील या. आणि या अभिनय, मी तिघांनाही आमंत्रित करेन, आपण देखील या. हे कॅश प्राइज आपण देतो. संदीप गोडके या. संदीप गोडके, अशोक सरोदे, संदीप गोडके, श्रीकांत शुक्ला. चला मी नाव घेतो, त्यांनी या फटाफट. 500 रुपये आपल्याला आहेत. चला त्वरित या. चंदू आपण देखील या. संघ मालकांकडून आणि हे पारितोषिक आहेत. अशोक सरोदे या प्रथमतः. सतीजी देवकर यांच्याकडून 500 रुपये आहेत. अशोक सरोदे हे संदीपला 500 रुपये संघ मालकांकडून आहेत. सुकर्ण बोरी यांच्याकडून विनयला 500 रुपये आहेत. अशोक सरोदे यांच्यासाठी सतीश देवकर यांच्याकडून 500 रुपये आहेत. सतीजी देवकर यांच्याकडून देखील 500 रुपये आहेत. भरत आपण आणि विनय. भरत यांच्यासाठी सतीश देवकर यांच्याकडून भरत यांच्यासाठी 500 रुपये आहेत. विनय या. सुकर्ण बोर यांच्याकडून 500 रुपये आपल्याला आहेत. विनय या. सुकर्ण बोर यांच्याकडून 500 रुपये आपल्याला आहेत. विनय चला त्वरित या. सूरज मोरे या. फायटर ऑफ द मॅच. सूरज मोरे फायटर ऑफ द मॅच. फायटर ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण वितरित करतो आहे. मी अतुल शेडावटी साहेब आपल्याला विनंती करेन. अतुल शेडावटी साहेब यांच्या शुभ हस्ते फायटर ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण वितरित करतो आहोत. फायटर ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देत आहोत फलंदाज सूरज मोरेला. सुनील येवले साहिल पटेल ग्रुप यांच्या माध्यमातून 3,000 रुपये आहेत. सुनील येवले आपल्यासाठी आणखीन पारितोषिक आहे. सुनील येवले या. मी सुकर्णाजी भोर यांना विनंती करेन. साहिल पटेल ग्रुप यांच्या माध्यमातून हे 3,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. विनयचे पारितोषिक राहिलं. विनय सुकर्णा बोर यांच्याकडून पारितोषिक होतं. विनय होते. विनय आपके लिए 500 रुपये का इनाम है सुकर्णा बोर सर की तरफ से. चला पारितोषिक वितरण झालेलं आहे. पोस्ट मैच प्रेजेंट सेशन मधून थेट आपण समालोचन कक्षाकडे भैया. थैंक यू भोसले सर. बहुत ही अच्छे यहाँ पर मुकाबला हुआ था, जिसके कारण कुछ देर लगी प्रेजेंटेशन बॉक्स में, क्योंकि हर एक खिलाड़ियों के लिए प्राइज रखी गई थी. चलते हैं इस समय मैदान की तरफ, जहां एक सफलता यहाँ पर पहली ओवर में मिली है. चौथी गेंदों के ऊपर खंडू रक्षक के द्वारा कैच करवाया गया था निनाद जैसे बल्लेबाज को डीप मिड ऑफ के ऊपर, और बिल्कुल ही उसके बाद देखा जाए तो कुल स्कोर अभी तक 4 गेंदे, एक सफलता यहां पर मिलती हुई. तीसरा क्वार्टर फाइनल का मुकाबला. जो हारेंगे वो इस समय सीरीज से बाहर होते चले जाएंगे. अभी तक 2 टीमें बाहर हो चुकी है. आज सुबह से अगर देखा जाए तो एक पहली मुकाबला खेला गया था प्रो ट्रांस, और दूसरा इस समय PSS भानुशाली. पिछला मुकाबला बहुत ही रोचकता भरा हुआ था, अंतिम गेंदों तक चली थी. इसी बीच ये गेंद, इस बार ये गेंद हवा में उठी है. 2 खिलाड़ी उसके नीचे आने की कोशिश, लेकिन ये लगातार 2 विकेटों का पतन.
परंतु ते पोचू द्या इथे पोचू द्यात. काही खेळाडूंना पारितोषिक आपण अनाऊन्स करतो आणि ते मिळत नाहीत. असा एक खेळाडू माझ्याकडे कालपासून आलाय. असं नको व्हायला. मिळालेले जे काय पारितोषिक लावलेले आहेत ते द्या, जेणेकरून आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो. कालच्या दिवशी एक घटना अशी घडली आहे की 500 रुपये आयोजकांकडे मी आणून दिलेत, कारण ते जास्तीचे राहून गेले. असं कोणाचं झालेलं नाही आहे की ते दिले गेलेले नाही आहेत. काही जणांनी दिले नसतील, ते पोचले गेलेले नाही आहेत. त्या कारणास्तव ते पैसे मिळाले नाही आहेत. म्हणून मी सांगेन, जे काय पारितोषिक लावताय ते आणून द्या. लाजवाब यहाँ पर लोग गेंदों के ऊपर 2 सफलताएं दिलाते हुए तारीफ करनी होगी इस समय अगर देखा जाए तो। खंडू की वापसी करवाते हुए टीम के लिए समय दित्या का ऊपर परेशानी होता हुआ शिव शंभू की तरफ से इस समय अच्छी शुरुआत पहली ओवर में ही। अगली गेंद एक बार फिर से खंडू की हैट्रिक बॉल, कैच हो सकता हुआ, थोड़ा सा यहाँ मिस। अच्छी शुरुआत, अच्छी परफॉर्मेंस था यहाँ, अवार्ड अच्छा था सुधीर जी के द्वारा, परंतु ये गेंदें उनके पास ही गई थी। बैकवर्ड पॉइंट थी, 30 गज के अंदर था, बॉल भी बेहतर थी, बल्लेबाज ने भी गलती किया था और उस गलती का यहाँ पे देखा जाए तो थोड़ा सा प्रयास, परंतु प्रयासों में सफल नहीं। चलिए, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती है। ओवर की समाप्ति होता हुआ 5 के बाद 2, बिल्कुल ही अगर देखा जाए तो इस ओवर में तीसरा क्वार्टर फाइनल का मुकाबला इस समय सीएचए प्रीमियर लीग 2026 का 14वें सीजन का आज अंतिम समय चलता हुआ दूसरा दिन और बिल्कुल ही आज समापन का दिन। आज सुबह से बहुत सारे मनोरंजन हो रही है इस मैदान पर। सुकर्णा के बारे में बात करेंगे क्योंकि देखिए उम्र बढ़ गई है, दाढ़ी और वाल भी सफेद हो रही है, परंतु पेट उनकी अभी भी वैसा के वैसा ही है, यानी कि 18 से 19 साल के लड़के की तरह लग रहे हैं। चलिए, अच्छी बात है, फिटनेस रखते हैं अपने आप के ऊपर सुकर्णा जी। पेट नहीं बढ़ी है, उम्र बढ़ गई है, बाल दाढ़ी सभी सफेद हो चुकी है। नो सर, थैंक यू। और आप आए, बाहर आई है, कितने सालों के बाद बाहर लाए हैं आप यहाँ। कहते हैं गुलाबों की खुशबू को दीवारें नहीं छुपा सकती और किसी हवाओं की झोंके को मीनारें नहीं रुका सकती। और यहाँ पे भी सुकर्णा जी का इस बेहतरीन अंदाज, लगातार अच्छी परफॉर्मेंस यहाँ पर शिव शंभू के द्वारा इस सीरीज में। कल भी बेहतर यहाँ पर बहुत ही बेहतरीन प्रदर्शन था और उस प्रदर्शन को फिर से एक बार यहाँ पर दोहराते हुए तारीफ करनी होगी। पावर प्ले के पहले ही ओवर में 2 सफलता अर्जित किया था खंडू और लगातार 2 गेंदों के ऊपर 2 बड़े बल्लेबाज को, अरविंद राणा और निनाद तरेकर, दोनों को ही, निनाद तरेकर और अरविंद राणा जैसे 2 बड़े खिलाड़ियों को मैदान से बाहर भेजा था। इस समय गेंदबाजी में नए गेंदबाज विशाल फंदाले की यह गेंद और इस बार नीचे रहती हुई पैर से आके टकराई थी जरूर। एक हल्की सी अपील था उस दैट का एलबीडब्ल्यू का, लेकिन अंपायर रोशन खापने सर वहां पर तैनात और जिन्होंने कहा कि यह गेंद लेग स्टंप्स को छोड़ती जा रही थी और बिल्कुल यहां पे नट आउट का इशारा, 1 रन लेग बाय के रूप में आते हुए और इस 1 रनों के साथ स्कोर का इजाफा अब जाकर स्कोर पहुंचा 6 पर। 2 खिलाड़ी के नुकसान पर पहले बल्लेबाजी करते हुए इस समय सीएचए प्रीमियर लीग 2026 14वां सीजन में आप तमाम क्रिकेट प्रेमियों को इस क्रिकेट महाकुंभ में फिर से एक बार स्वागत करते हुए आए हम सभी अतिथि गणों का भी सत्कार समारोह करते हुए इस समय जो भी हमारे सीएचए बंधु यहां पर उपस्थित हो उनका भी स्वागत करते हुए सीएचए की प्रीमियर लीग के माध्यम से ये गेंद इस बार आगे आकर गेंद को खेलने की कोशिश, विशाल सा बिल्कुल ही अगर देखा जाए तो थोड़ा सा यहां पर परेशान है, इसलिए परेशानी हुई है कि 2 विकेट लगातार मैदान के बाहर जा चुका है। दबाव रहेगा रन बनाने का, बेस मिली नहीं उतना मजबूत और बिल्कुल ही देखा जाए तो इस सीरीज में अभी तक के 5 ओवर में हाईएस्ट स्कोर जो है वो अगर देखा जाए तो बिल्कुल ही बेलांस चैलेंजर के नाम, जिन्होंने 104 रन बनाए थे पहले क्वार्टर फाइनल के मुकाबले में। इस समय ये तीसरा क्वार्टर फाइनल का मुकाबला, पहला इनिंग्स चलता हुआ। अगली गेंद विशाल की, इस बार ओवर पिच गेंद ब्लॉक होल से डाला गया, गेंद कलाई के सहारे फ्लिक कर दिया, गेंदे कारपेट के सहारे आती हुई स्क्वायर के क्षेत्र में गेंद को फील्ड किया जाए, थ्रो किया जाए, तब तक रन लेने का मौका था यहां एक और एक रनों से अपने रन गति को बनाए हुए और इस 1 रनों के साथ स्कोर पहुंचाया 7 पर 2 खिलाड़ी के नुकसान पर। कभी कभी ऊट करवटें बदलती है, कौन सी टीम किस तरह की प्रदर्शन करेगा कहना मुश्किल होती है, क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है। एक बार ये गेंद, इस बार स्लो गेंद आगे आकर हाफ बॉली पे लेके खेला है और लॉन्ग ऑन और मिड ऑन के बीच से निकला ये गेंदे जाता हुआ 4, पहला चौका।
ओवर में अभी तक 2 चौके लगे हैं इनिंग्स में। एक चौका लगाया गया था खंडू के गेंदबाजी के पहले ही गेंदों के ऊपर, और इस समय देखा जाए तो करीबन 8 गेंदों के बाद ये चौका आई है। इस बार फिर से ये गेंद और फिर से बल्ले से लगकर आई है, किसी तरह से अनमनाहट ढंग से खेलते हुए थर्ड मैन के रीजन में आई है गेंद। 1 रन लिया, दूसरे रन के लिए दौड़ लगाए, और दौड़ लगाना ही पड़ेगा क्योंकि चौके छक्के आई नहीं है। अरविंद राणा और देखा जाए तो निनाद पारेकर दोनों ही मैदान के बाहर जा चुके हैं, तो जिसका पूरा सा पूरा यहां पर दबाव इस दोनों बल्लेबाजों के ऊपर खिलता हुआ फूलता हुआ तारीफ करनी होगी इस समय शिव शंभू के गेंदबाजों का। दूसरा पावर प्ले इस समय चलता हुआ, 3 खिलाड़ी 30 गज के बाहर है, एक लॉन्ग ऑफ के रीजन में, एक मिड ऑन और एक मिड विकेट और स्क्वायर लेग के बीच में। इस बीच गेंद और इस बार लेग स्टंप्स के बाहर, गेंदों को कलाई के सामने मोड़ा था, शॉट फाइल लेग के क्षेत्र में आई है। जबरदस्त यहां पर प्रदर्शन इस फील्डर के द्वारा, डायरेक्ट थ्रो आकर लगी है विकेट से। देखना होगा थर्ड अंपायर के इशारे का। इस समय एक बहुत ही बड़ा झटका लग सकता है, अगर ये आउट होते हैं तो बिल्कुल ही परेशान करेंगे। बहुत बडा विकेट आहे, विकेट छोटा नाही आहे पंडितजी। एक सन्मान आपण करतो आहोत, सन्मान करूयात। थर्ड अंपायर घेतला गेला, तोपर्यंत एक विशेष सन्मानाकडे आपण बघतो। मी विनंती करेन बाळासाहेब भोईनकर साहेब यांना की आपला एक विशेष सन्मान विशेष अतिथींचा आपण करतो आहोत। आदरणीय संतोषजी सावंत साहेब आपल्यासोबत उपस्थित आहेत। संतोषजी सावंत साहेब यांचा शॉक्स क्लिअरिंगचे आदरणीय संतोषजी सावंत साहेब यांचा एक विशेष सन्मान आपण करतो आहोत। आदरणीय संतोषजी सावंत साहेब यांना विनंती करूयात आपल्या सन्मानाचा स्वीकार आपण करावा। विशेष सन्मान आपण करतोय। जवळपास प्रथम दर्शनी वाटलं तो फलंदाज आउट आहे आणि आउटच दिला गेलाय, मोठी विकेट। विशेष सन्मानाकडे आपण बघतोय, संतोषजी सावंत साहेब यांचा एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येत असताना पाहायला मिळतोय। सॉक्स क्लिअरिंगचे आदरणीय संतोषजी सावंत साहेब यांचा एक सन्मान आपण या व्यासपीठावरती करतो आहोत। आदरणीय बाळासाहेब भोईनकर साहेब यांच्या शुभ हस्ते हा सम्मान करण्यात येत असताना पाहायला मिळतोय। कहानी में ट्विस्ट है, जितना सोचा था उससे कहीं ज्यादा कांटे की टक्कर मैदान के अंदर दिखाई दे रही है। पंडित जी मुझे भी हिंदी आ रहा है थोड़ा मालूम है मुझे, आप अच्छे हिंदी बोलते हैं, अच्छे कमेंट करते हैं, मालूम है। और इसलिए सर बिल्कुल अगर देखा जाए तो ये टर्न पॉइंट हो सकता है, क्योंकि निनाद आउट हो चुकी है, उसके अलावा देखा जाए तो राणा भी आउट होकर चले गए, और ये जो जिनके ऊपर कंधे पर भार था विशाल, उनके ऊपर जो था विशाल शाह, बिल्कुल ही समय मैदान से बाहर। एक विशेष अनाउंसमेंट मी करतोय। गाडी नंबर है MA04, गाडी नंबर MA04 7707 क्रेटा आहे। पाठीमागच्या बाजूला प्रॅक्टिस सेशन जिथे केलं जातं तिथे कार गाडी उभी केलेली आहे। MA04 7707 पहा प्रॅक्टिस सेशन होतं। सीएचे बांधव खेळतात, सीएचे बांधव 365 दिवस खेळत नाहीत, एका दिवस मिळतो। गाडीलाही दुखापत झाली, अर्थात गाडीची काचबीज फुटली तर जबाबदारी आयोजक नसतील, कृपया लवकरात लवकर काढा। और बिल्कुल ही अगर देखा जाए तो इस समय शिव शंभू का स्थिति बिल्कुल अच्छा, टॉस जीतकर क्षेत्र रक्षण करने का जो निर्णय था, 13 रन अभी तक बने हैं सिर्फ स्कोर कार्ड पर, और 3 खिलाड़ी इस समय मैदान से बाहर जा चुके हैं, और तीनों ही ऊपरी क्रम के बल्लेबाज मैदान से बाहर, कुल 13 रनों के स्कोर पर। बहुत ही बेहतरीन क्षेत्र रक्षण, अच्छी गेंदबाजी और एक जुनून सभी खिलाड़ियों में। रन आउट किया गया था अभी के द्वारा, शॉर्ट स्क्वायर लेग पे थे, बिल्कुल ही गेंदों को फेंका था, डायरेक्ट थ्रो आई थी और मौका नहीं था विशाल शाह के पास। बल्ला हवा में थी पर पैर भी बाहर था पॉपिंग क्रीज से, और जिसके कारण रन आउट होकर मैदान से बाहर। ये वाइड का इशारा आता हुआ, 1 रन यहां और आते हुए 14 पर पहुंचा स्कोर 3 खिलाड़ी के नुकसान पर। ये तीसरा क्वार्टर फाइनल का मुकाबला। अगली गेंद फिर से एक बार ये लेग स्टंप्स के बाहर, गेंदों को कलाई के सारे मोड़ने की कोशिश, गेंदें वहीं पर सुरक्षित, विकेट कीपर के दस्तानों में बगैर किसी रन के। जैसे जैसे विकेट मिलते हैं थोड़ा सा उत्साहित होते हैं गेंदबाज, थोड़ा सा आशाएं आती हुए, थोड़ा सा अपने आप के अंदर जो दिलों में जज्बातें होती है वो बढ़ती है, और बिल्कुल यहां पर बढ़ाते हुए। और अब बिल्कुल ही अगर देखा जाए तो इस समय जो परिस्थिति है उस परिस्थिति के हिसाब से आएगा, बिल्कुल ही आएगा, लेकिन अभी तक आया नहीं है जिसको चाहिए। लोअर फुल टॉस फेंकने की कोशिश, फ्लाइटेड गेंद हवा में, इस बार कैच आउट होते हुए बचे। ये क्या किया तूने, जब जवानें दूर होती हैं तो वहाने बहुत ही मिलती है, यहां पर वहाना बनाने की कोशिश मत करो क्योंकि जवाना तुझे देख रहा है। ये बिल्कुल ही एक छोटा सा आसान सा कैच था, छोड़ा यहां कैच। एक मौका मिला है इस बल्लेबाज को, हालांकि ऊपरी क्रम के तीनों ही बल्लेबाज मैदान के बाहर।
अरविंद राणा कल भी इतना अच्छा प्रदर्शन नहीं कर पाए थे। निनाद जिसके लिए जाने जाते उस तरह की प्रदर्शन नहीं हुई थी, और आज विशाल शाह जिसके ऊपर पूरा भरोसा था इस क्वार्टर फाइनल के मुकाबले में, वो इस समय निराश होकर मैदान से बाहर अपने आप को कोसते हुए कि अरे हमने ये क्या किया, ना लेते तो सही था, क्योंकि एक के चक्कर में हमने अपने 100 छोड़ा। और यहां पे बिल्कुल ही थोड़ा सा मुश्किलें बढ़ती हुई। आएगा जिंदगी में कभी भी हार मानने की जिद नहीं रखना, जीतने की कोशिशें करते रहना। कोशिश करोगे तो आएगी मंजिल तेरे पास, जब तू झुकाएगा सबका अपना सर अपने पास। इस यहां पे देखना होगा, क्योंकि अभी भी गेंदे है इस ओवर में। इस बार ये गेंद लगी नहीं, उड़ेगा तब उड़ाएंगे, परंतु यहां पर तो गेंदे सीधा विकेट कीपर के हाथों में, उड़ेगी नहीं, झुकेगी गेंदे विकेट कीपर के पास। बिल्कुल ही अच्छी गेंदबाजी इस समय इस गेंदबाज के द्वारा तारीफ करनी होगी। गेंदबाज अभिजीत मात्रे, मैन फॉर ओले, और बिल्कुल ही ओले से बिलोंग करते हैं। बेहतरीन गेंदबाज इस समय गेंदबाजी के लिए तैनात, बाएं हाथ के बल्लेबाज के लिए निखिल के लिए ये फुल टॉस गेंद, आगे आकर गेंद को खेला जरूर, वहां पर तैनात है खिलाड़ी, एक रन से ही संतुष्ट होना होगा। सभी वीर नहीं होते, हजारों में एक वीर होते हैं, और वो वीर को खोजने की कोशिश यहां पे करना होगा, खास करके दित्या सिपिंग के लिए। ये दो खिलाड़ी समय मैदान में जरूर हैं, निखिल और उनके साथ दिलेर। इस समय दिलेर तैनात होते हुए, दिलेर वागवे, बिल्कुल ही अगर देखा जाए तो उनको करना होगा दिलेरी बल्लेबाजी, दिलेरी दिखाना होगा। ये गेंदे बिल्कुल ही पैड के और बैट के बीच में खेलने की कोशिशें गेंदे जा रही है इस समय फील्डर के पास। जब तक गेंदों को फील्ड करते, थ्रो करते, तब तक रन लेने का मौका था, और इस तरह से रन और बढ़ता हुआ। अभी देखा जाए तो करीबन 7 गेंदों के बाद अभी तक कोई चौके या छक्के नहीं आए हैं। और सम्माननीय आदरणीय श्री अरुण मिश्रा जी का आगमन हुआ है इस समय प्रयागराज के, अगर देखा जाए तो को ऑनर हैं, और उनसे भी मैं आग्रह करूंगा कि आप हमारे व्यासपीठ पर आकर स्थान ग्रहण करें। अरुण मिश्रा जी प्रयागराज फाइटर्स के को ऑनर हैं। इस समय एक बार फिर ये गेंद, इस बार रिवर्स करने की कोशिश, स्विच आउट करने की कोशिश, पैड से आके टकराई गेंदे, और इस समय आउट का अपील सक्सेस होता हुआ। आपके पास डीएसआर है, एलवी के लिए नहीं मिलेगा सर, डीएसआर है लेकिन नहीं मिलेगा, वही डीएसआर डीआर। या पण लक्ष वेधतोय नेक्स्ट मॅच, एका बाजूला लवासा फायटर्स आणि प्रयागराज फायटर्स, दोन्ही टीमचे कॅप्टन या, दोन्ही टीमचे कर्णधार आम्ही आपलं लक्ष वेधतो आहोत। एका बाजूला लवासा फायटर्स आणि त्याच्या अगेन्स्ट प्रयागराज फायटर्स, दोन्ही टीमचे कॅप्टन। चला लवकरात लवकर या, नेक्स्ट मैचचा टॉस करणारी। डीआरएस नहीं मिलेगा, फिर से मैं डीआरएस ही बोला हूं, ध्यान रखिए। सन्मान्य आदरणीय श्री एकनाथ डोंगरे साहेबांचं आगमन आम्ही त्याचं सहर्ष स्वागत करत आहोत। सीएचे प्रीमियर लीग याच्या माध्यमातून आपलं हार्दिक हार्दिक स्वागत। सन्मान्य आदरणीय श्री एकनाथ डोंगरे साहेब, इस समय अगर देखा जाए तो बिल्कुल ही थोड़ा सा स्थिति उतनी बेहतर नहीं, कुल स्कोर अभी तक बने सिर्फ 17 रनों पे। अगर देखा जाए तो 3 ओवर की समाप्ति हुई है, 3 ओवर 17 रन, और विकेट गिरे हैं अभी तक 4। चला सामन्याला सुरुवात होऊ द्यात। सुधीर जाधव साहेब, चला घाई करा, सामन्याला सुरुवात करा। मॅच गरम असली की थंड तुम्हीच करू नका, सामना गरम आहे तर गरमच राहू द्या। सन्मान्य आदरणीय श्री विनायक सेठ लोंढे साहेबांना आम्ही हार्दिक 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 स्वागत करतोय। साहेब, आपण व्यासपीठावर येऊन स्थान ग्रहण करावे। बिल्कुल ही अगर देखा जाए तो एक अच्छी परिस्थिति इस समय शिव शंभो, सुधीर यादव एंड पार्टी, क्या बात है। इस समय थोड़ा सा खुश मैदान में शिव शंभो की तरफ से इस समय अपना काम करते हुए मालक और कैप्टन भी अक्षय दाते यांच्या माध्यमातून प्रवीण दातेच्या प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे।
प्रवीण दाते यांना तुम्ही गोलंदाजी मार्क मध्ये पाहता. अक्षयजी दाते यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. थैंक यू सर. बिल्कुल ही प्रत्येक विकेट के ऊपर 500 रुपया आएगा अक्षय दाते जी के द्वारा प्रवीण दाते के लिए. इस समय गेंदबाजी का भार उनके ऊपर ही दी गई है. देखना होगा ठीक. इस सीबी ट्रॉफी से आणखीन एक आयोजक विनोदजी वाणी आपलंही हार्दिक असं स्वागत. बिल्कुल ही विनोद जी वाणी आप आइए, हमारे व्यासपीठ पर आकर स्थान ग्रहण करिए. सीबी ट्रॉफी के आयोजकों में से एक, परंतु इस समय चलता हुआ सीएचए प्रीमियर लीग 2026-14वां सीजन. ये गेंद लेग स्टंप्स के आसपास से खेलने की कोशिश की गई थी. उछलती हुई गेंदे टकराई पैड से, रन बनी नहीं अभी तक, क्योंकि अभी चौथा ओवर प्रगति पर है. सिर्फ देखा जाए तो अभी तक 17 रन ही स्कोर कार्ड पर रुका हुआ. इस स्कोर को बढ़ाने के लिए गियर चेंज करने होंगे. बिल्कुल ही कंचन पालकर जी बता रहे हैं कि इस 12 टीमों में से द्वितीय शिपिंग भी एक मजबूत टीम थी, परंतु इस समय इस परिस्थिति में क्वार्टर फाइनल में आकर थोड़ा सा लूज पड़ता हुआ. फुल टॉस था, थोड़ा सा कमर के ऊपर उड़ाने की कोशिश, गेंदे उड़ गई, गेंदे गुर सिक्सर. बिल्कुल ही देखा जाए तो इस समय द्वितीय शिपिंग का जो 3 खिलाड़ी ऊपरी क्रम के आउट हुए हैं, तीनों ही ओपन खेलते हैं और बिल्कुल ही ऑल इंडिया ओपन खेलते हैं. निनाद है, उसके अलावा देखा जाए विशाल शाह, अरविंद रणाना. ये गेंदे नीचे रही थी स्क्वायर लेग के क्षेत्र में, डीप स्क्वायर लेग की तरफ जाता हुआ गेंदों को फील्ड करते हुए, और इस गेंदों के अगर देखा जाए तो इस समय रन आता हुआ. इस रनों के साथ स्कोर पहुंचता हुआ 24 पर. एक छक्का आया है, इस छक्के के कारण रनों में गति आई है, थोड़ा सा स्कोर पहुंचा है 26 पर 24 पर. यह गेंद इस बार शॉर्ट गेंद थोड़ी सी जानबूझकर फेंका गया था कि आप उड़ाइए और उड़ेगा तब हम देखेंगे, परंतु इस समय बचते हुए, बाल बचते हुए बल्लेबाज अपने आप को संभालते हुए, इस समय दोनों ही बल्लेबाज निचले क्रम के बल्लेबाजी करते हुए, एक दिलेर और उनके साथ इस समय नए नए बल्लेबाज आए हैं, ज्ञानेश्वर आहेर, जिन्होंने एक गेंदों का सामना किया. अभी कोई रन नहीं बनाए. नॉन स्ट्राइक पर दिलेर जरूर है, एक छक्का लगाकर. इस बार ये गेंदे और बिल्कुल ही अगर देखा जाए तो धकेल कर खेला गया. और बल्ले से लगी जरूर थी, परंतु दूर में खड़े थे खिलाड़ी. गेंदे आई, 1 रन यहां पर आते हुए. इस 1 रनों के साथ स्कोर पहुंचता हुआ अब जाकर 26 पर. ओवर की समाप्ति होता हुआ, बहुत ही अच्छी ओवर कहा जाए तो इस लिहाज से कि सेकेंड लास्ट ओवर था, और बिल्कुल ही देखा जाए तो इस ओवर में 1 छक्का जरूर लगा था, 2 सिंगल आए थे और स्कोर कार्ड बनाते हुए 3 सिंगल आए थे. कुल स्कोर पहुंचता हुआ 26 पर. डीजे मी लक्ष वेधन दोन्ही टीमचे कॅप्टन या. दोन्ही टीमचे कॅप्टन चला लवासा फायटर्स आणि प्रयागराज फायटर्स. विहीगरच्या शेजारी केवाळ गाव आहे आणि अगदी म्हणून की काय विहीगर गावाचं हे गीत पंढरी शेठ फडके साहेबांचं गीत आपण ऐकलं. चला टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन रिपोर्टिंग करा. अरुण मिश्रा जी से आग्रह करूंगा व्यासपीठ पर आकर स्थान ग्रहण करें. बिल्कुल ही इस समय प्रयागराज के एक को ऑनर के रूप में अगला मुकाबला खेला जाएगा. टॉस के लिए इस समय आते हुए प्रयागराज फाइटर्स और उनके साथ लवासा फाइटर्स, दोनों ही टीमों के बीच मुकाबला होगी. चलिए अंतिम ओवर की पहली गेंद इस बार स्लॉट के ऊपर था, आगे आकर खेला, झोंकते हुए गेंदों को निकालना है. गेंद गई है सीधा फील्डर के हाथों में, और वहां से जब तक गेंदों को फील्ड की जाती, थ्रो की जाती, तब तक खतरे के
सीमा रेखा पार करता हुआ, खतरा का सीमा पार होता हुआ, परंतु यहां पे रन आएंगे 2 रन और इस 2 रनों के साथ इजाफा होता हुआ स्कोर अब जाकर पहुंचा स्कोर 28 पर। 5 ओवर के मुकाबले हैं, कम से कम 50 रन होना चाहिए था, लेकिन कमर तोड़ी थी खंडू राठौर ने। क्या लाजवाब गेंदबाजी थी पहले ही ओवर में, पावर प्ले में, उस पावर प्ले में उन्होंने लाजवाब गेंदबाजी किया था, 2 सफलताएं अर्जित किया था। इस बीच ये गेंद इस बार दूर खेलने की कोशिश बोल किया है, घुटने टेक तमाशा देख, परंतु वहां पर तमाशा विहीन होता हुआ सीधा हाथों में गई गेंद फील्डर का और इसी के साथ एक सफलता ठोक दीजिए। अनिल जिंदाल इस समय कैच लिया नोड़ी अगर देखा जाए, और इस समय अगर देखा जाए तो मैं आग्रह करूंगा लवासा के कप्तान से टॉस करने के लिए आ जाए। बिल्कुल ही क्या बात है, प्रवीण जी बता रहे हैं कि अनिल जी के द्वारा कभी कैच छूटता नहीं है, परंतु क्रिकेट अनिश्चितता है, कभी भी कुछ भी हो सकती है, परंतु 90 नहीं 99.9 छूटता नहीं है। खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून थोड्याच वेळामध्ये टेनिस क्रिकेटचा विक्रमादित्य, टेनिस क्रिकेटचा सम्राट थोड्याच वेळामध्ये आगमन होत असताना पाहायला मिळणार आहे। सर उमेश मांजरेकर यांचं आगमन अगदी थोड्याच वेळामध्ये आपल्या स्पर्धेला भेट देण्यासाठी येत असताना पाहायला मिळतील, ज्यांच्या नावावरती पहिली कार पाहायला मिळाली आणि ज्यांनी क्रिकेटचा चेहरा मोहरा पालटला असा खेळाडू अगदी थोड्याच वेळामध्ये आपल्या भेटीला येत असताना पाहायला मिळतात। धन्यवाद सर। टेनिस क्रिकेट का बादशाह का आगमन होगा, कुछ ही क्षणों के पश्चात शहंशाह आएंगे और बिल्कुल ही सम्मान्य इनका आगमन होगा और हम सभी उनके तहे दिल से इंतजार करते हुए इस बीच एक गेंद, इस बार इस गेंद को खेलने की कोशिश से कर रहे हैं, परंतु कोशिशें सफल नहीं हो पा रही है। इस ओवर में देखा जाए तो लगातार गेंदें हो रही है, परंतु सिर्फ 4 रन आई है इस ओवर से। स्कोर बना है 30 रन ओनली, सिर्फ 30 रन स्कोर कार्ड पर 5 ओवर के मुकाबले में शिव शंभू के खिलाफ इस समय दित्या सिपिंग थोड़ा सा जरूर कहूंगा इस मुकाबले में पछड़ते हुए, परंतु क्रिकेट निश्चयताओं का खेल है, अभी आप कह नहीं सकते कि कौन सी टीम मजबूत कौन सी टीम, क्योंकि कभी कभी 20 से 25 रन बनाने के बाद भी मुकाबले हारते हैं टीम। और यहां पे आउट दिया गया है, फिर से एक बार रन आउट का अपील आई थी, एक और सफलता इस ओवर में इस गेंदों के ऊपर। और ये खास बात रहेगा कि इस समय कंचन पालकर जी बता रहे हैं कि अभी तक कोई भी गेंदबाज ने डबल डिजिट में रन नहीं दिया है। पहला जो ओवर था वो खंडू का, जिन्होंने 5 रन दिए, 2 सफलता अर्जित किया। दूसरा विशाल, जिन्होंने 8 रन दिए और 1 सफलताएं नहीं ले पाए। और उसके बाद अगर देखा जाए तो 4 रन सिर्फ आया था। तीसरा ओवर बहुत ही अच्छा था अभिजीत का, जिन्होंने सिर्फ 4 रन खर्च किए थे। चौथे ओवर में 9 रन आए थे, एक छगा लगा था लेकिन 10 नहीं हुआ था, दोहरे अंक में नहीं आए थे। और अंतिम ओवर भी उतना ही बेहतर था, सिर्फ 4 रन खर्च करते हुए 1 सफलता अर्जित किया था रोहित ने। बिल्कुल ही पुढच्या मॅचचा जो टॉस आहे तो थोड्या वेळानंतर होणार आहे, याकरिता सामन्याला सुरुवात करा। चला त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल होऊ द्यात। मी दित्य शिपिंग, चला त्वरित लाईनअप मध्ये संघ जाऊ द्यात मैदानाच्या आतमध्ये, सुरुवात करा चला। टॉस जो आहे तो इनिंग ब्रेक मध्ये होणार नाहीये, थोड्या वेळामध्ये आपण टेनिस क्रिकेटचा अनवीक्षण सम्राट थोड्याच वेळामध्ये उपस्थित होत आहेत। उमेशजी मांजरेकर सर, विजयजी वरपे सर आणि गंगाधरजी कोडते यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे। अगदी थोड्या वेळाचा अवधी असेल, त्याकरिता आपण लक्ष वेधूयात। सामन्याला सुरुवात करा, मॅच थांबता कामा नये याकडे लक्ष वेधूयात।
30 आणि टार्गेट 31 धावांचं असणार आहे. खरं तर आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय सीएचे प्रीमियर लीग 2026चा हा तरार 14वं पर्व आपण पाहतोय. आमचे डीजे मास्टर राकेश यांच्या माध्यमातून अतिशय सुंदर अशी गीतं या ठिकाणी सादर केली जात आहेत आणि नुकतंच आपण पाहतोय महाराष्ट्राची परंपरा जपणारं वैविध्यपूर्ण नांदलेला महाराष्ट्र. वासुदेव म्हटलं की सकाळच्या पहारी सकाळच्या प्रहरी अगदी शेतकऱ्यांना जागृत करण्याचं काम या देवाच्या अवतारानं गेली भरपूर वर्ष या महाराष्ट्रामध्ये केलं आणि त्यांच्याबद्दलचं गीत आपल्याला इथे रोशन म्हात्रे यांच्या माध्यमातून नक्कीच ही सुमधुर गीतं वाजवली जात आहेत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण पाहतोय एका बाजूला दित्या शिपिंग आणि दुसऱ्या बाजूला शिवशंभो असे दोन संघ पाहायला मिळत आहेत. शिवशंभो हा संघ जर म्हटलं तर आमच्या सुधीर जाधव यांच्या मालकीचा असणारा संघ. संघाचं नाव जर आपण पाहिलं तर त्या नावामध्ये आपल्याला वैविध्य पूर्णतेने पाहायला मिळतं सर. एका बाजूला शिव आणि एका बाजूला शंभो आहे. महादेवाचं नाव या संघाच्या नावामध्ये येतं आणि एका बाजूला अगदी 16व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरी शपथ घेऊन स्वराज्य स्थापन करण्याचा घेतलेला पुढाकार ज्यांना याची डोळा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये साकार केला ते शिवाजी महाराजांचं सुद्धा नाव आपल्याला पाहायला मिळतंय. आणि खऱ्या अर्थानं खरा वारसदार म्हणून हे स्वराज्याचं देखणं रूप आपल्या खांद्यावरती ज्यांनी झेललं पेललं त्या छत्रपती संभाजी राजांचं नाव सुद्धा या टीम मध्ये पाहायला मिळते. सलामीची जोडी आपल्याला मैदानाच्या दिशेनं आगेकूच करताना पाहायला मिळते. 31 धावांचं लक्ष, 30 चेंडू आणि 31 धावा नक्कीच या सामन्यामध्ये पाहायला मिळेल. ठीक. या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय महेंद्रजी उमाप साहेब सीएचे बांधव आहेत. आदरणीय शहाजी उमाप साहेब उपपोलीस महासंचालक नांदेड जिल्हा महाराष्ट्र राज्य माजी सहाय्यक पोलीस उपायुक्त मुंबई यांचे बंधू आहेत आणि त्यांच्या साथीला आदरणीय बाळासाहेबजी डुकरे साहेब आहेत ज्यांचं आपण आगमन झालेलं पाहतो. सीएचे बांधव या सर्वांचं हार्दिक आपण स्वागत करतो आहोत. अतुलचे डावटी साहेब या स्पर्धेचा खास करून ते आस्वाद घेत असताना पाहायला मिळतील. मापक लक्ष्याचा पाठलाग करायचा ही आपण सुरुवात करतोय या उत्तरार्धाला. धन्यवाद जय सर. जाऊया मैदानाच्या दिशेनं जिथे सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पदार्पण करताना पाहायला मिळाली. स्ट्राईक एंड वरती आपल्याला फलंदाज खेळताना पाहायला मिळेल संतोष पोलेकर. नॉन स्ट्राईक एंड वरती शिवशंभो 11चा विशाल फादाले एक परफेक्ट ऑलराऊंडर आपल्याला पाहायला मिळतोय. तर गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय सांघिक पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आपल्या गोलंदाजी मार्कवरती निशिकांत तलेगावकर आपल्याला सज्ज होताना पाहायला मिळतील. 31 धावांचा पाठलाग करायचा आहे. 30 चेंडूंमध्ये अगदी सोपं असं लक्ष पाहायला मिळतंय. जवळपास बॉल टू रन्स असं समीकरण आपल्याला पाहायला मिळणार आहे. गोलंदाजीसाठी हा चिकाटीचा सामना असणार आहे. पहिला चेंडू टाकला जातोय. सुरेल चेंडू पाहायला मिळतोय. गती कमी पाहायला मिळते. सरळ यष्टीरक्षकांच्या हातामध्ये जातोय. संतोष पोळेकरला फटका खेळण्यासाठी कुठल्याही प्रकारची वीत मिळत नाहीये आणि पहिला चेंडू आपल्याला इथे निर्धाव येताना पाहायला मिळतोय. इथे खोलवर पद्धतीचा चेंडू त्याला पाहतोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं अगदी सुई मधून धागा ओवावा असं ओवलंय आणि चेंडू गेलाय सीमा पार. 4 धावा चौकार. छत्रपती शिवरायांचं गीत वाजवलं जातंय आणि या जगभरामध्ये पहिलं आरमार उभं करणारा वाईट. इथे चेंडू पाहतो उजव्या इष्टीच्या बाहेरचा खराब चेंडू. अवंतर धावफलकामध्ये भर पडतीये. छत्रपती शिवरायांच्या वरती अगदी सुरेल प्रकारची रोशन म्हात्रे यांच्या माध्यमातून गीतं वाजवली जात आहेत. अरबी समुद्रामध्ये त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी राजा गरजला. आगमन होत असताना पाहायला मिळत आहे ज्यांचा थोड्याच वेळामध्ये उल्लेख केला. क्रिकेटचा देव म्हणून टेनिस क्रिकेटचा देव म्हणून ज्यांना पाहिलं गेलं विक्रमादित्य आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. आरके ट्रॉफी मध्ये ज्यांनी पहिली कार जिंकली या आपण स्वागत करतो आहोत सर उमेश मांजरेकर यांचं आगमन सीएचे प्रीमियर लीग मध्ये होत असताना पाहायला मिळत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. क्रिकेटचे लेजंड रन मशीन टेनिस क्रिकेटचे विक्रमादित्य टेनिस क्रिकेटची चालती बोलती आख्यायिका एक काळ ज्यांनी सातत्याने गाजवला आणि राहुल 11 संघाचा दबदबा या टेनिस विश्वामध्ये कायम ठेवणारा या संघाचा हुकमाचा इक्का मॅचलेस संघाचे एक दर्जेदार खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे पाहायला मिळालं
या आपण स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून सर उमेश मांजरेकर. आणि आल्यानंतर आपण पाहतोय षटकारानं उमेश मांजरेकर सरांचं स्वागत केलंय. पुन्हा एकदा समोरच्या दिशेनं स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. वन बाउन्स चेंडू सीमा पार, धावा मिळते 4, येतोय चौकार. छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा, उमेश मांजरेकर साहेबांना मानाचा मुजरा. लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी, जा हलो खरेच धन्य, ऐकतो मराठी, धर्मपंथ जात एक, जाणतो मराठी, एवढ्या जगात माय, मानतो मराठी. खरं तर पाहिलं तर मराठीचं असणारं प्रभुत्व, मराठी माणसाला काय करता येत नाही. मराठी माणसाला टेनिस क्रिकेटचा देव होता येतं, मराठी माणसाला इंटरनॅशनल क्रिकेटचा देव होता येतं, मराठी माणसाला संविधान लिहिता येतं, मराठी माणसाला देशातली पहिली मराठी शाळा काढता येते, मराठी माणसाला महिला पहिली डॉक्टर बांधता येते. या सर्व गोष्टी आपल्याला इथे मराठीमध्येच पाहायला मिळतात. आपण टॉस कडे वळतो आहोत. या आपण सर उमेशजी मांजरेकर सर यांना विनंती करूयात की आपल्या शुभ हस्ते टॉस करण्यात येईल. विजयजी वरपेल साहेब यांनाही विनंती करूयात आणि गंगाधरजी कोळदे साहेब शिवलिंग शिपिंगचे मॅनेजर आहेत आणि ज्यांनाही विनंती आपण करतोय आपण देखील जॉईंट व्हा. दोन्ही टीमचे कॅप्टन या लवासा फायटर्स आणि प्रयागराज फायटर्स, दोन्ही टीमचे कॅप्टन चला उपस्थित व्हा. प्रयागराज फायटर्स, शिवलिंग शिपिंग चे मॅनेजर आदरणीय गंगाधरजी कोळदे साहेब यांना आपण पाहत आहोत. दोन्ही संघांना शुभेच्छा आहेत. एका बाजूला क्वार्टर फायनलची मॅच लवासा फायटर्स आणि प्रयागराज फायटर्स. टॉस करण्यात येतं. सर उमेशजी मांजरेकर सर यांच्या शुभ हस्ते विक्रमादित्य यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. टॉस जर का सतीश देवकर यांनी जिंकला तरी 500 रुपयाचे हकदार राहतील ते सुकर्णा बोरे यांच्या माध्यमातून. होय, सतीश देवकर 500 रुपयाचे हकदार आहेत. टॉस जिंकलेले आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. खरं तर असा क्रिकेटचा होली आहे ज्यांनी मात्र सातत्याने एक आपण त्यांच्याकडे सातत्याने एक चांगला खेळाडू म्हणून पाहतो. टॉस जिंकलात, महत्वाची मॅच आहे. काही चेंजेस आहेत, कसं पाहता या आजच्या दिवसाकडे, कारण डू ऑर डायच्या लढती आहेत. काही चेंजेस नाही. आम्ही पहिली फिल्डिंग घेऊ, आम्ही त्यांना रिस्ट्रिक्ट करू, कमीत कमी रन बनवायची ज्याच्या आम्हाला इझी पडेल चेस करायला. लवासा फायटर्स एक असा संघ म्हणून पाहिला जातो ज्या संघाचे आशाभूत नजरेने या संघाकडे पाहिलं जातं. 2 मॅचेस तुमच्या बॅटमधून धावा आलेल्या नाही आहेत. ऍज अ कॅप्टन म्हणून तुम्ही लीड करताय, मास्टर माइंड म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं. कालचा दिवस विसरून आज नव्याने सुरुवात करायची आहे. आज आम्हाला धावा पाहायला मिळतील का? काही गरज नाहीये. एंड ऑफ द डे आम्ही जिंकतोय याला महत्व आहे. माझ्या बॅटनी रन येऊ नये किंवा माझी बॉलिंग होत नाही, पण आम्ही जिंकतोय. त्याच्यामुळे फक्त आम्हाला टीम खूप चांगली बांधली गेलेली आहे आणि प्रत्येक प्लेअर आपला 100% देतोय. बघा या मॅचमध्ये पण आम्ही 100% देऊ. सीएचे प्रीमियर लीगचे आयोजक म्हणूनही तुमच्याकडे पाहिलं जातं. दरवर्षी काही ना काहीतरी नवीन आणणार आहे. यावर्षी अनेक गोष्टी नव्याने पाहायला मिळाल्यात. तर या स्पर्धेला ऍज अ कॅप्टन म्हणून लवासा फायटर्सचे किती प्रयत्न असतील पुढे घेऊन जाण्याचे आणि ट्रॉफी उचलण्याचे? प्रयत्न असेल माझा फायनलपर्यंत घेऊन जायचा आणि फायनल मारायचा पण प्रयत्न असेल, कारण आम्ही एकदा लवासाने मारलेली आहे. ही माझी ऑलमोस्ट मी 7 फायनल मारलेले आहेत या टुर्नामेंटला. प्रयत्न करू. आणि ही टुर्नामेंट बोलायला गेला तर हे सगळं शक्य होतं ते आमचे स्पॉन्सर्स, सगळे स्पॉन्सर असल्याने त्यांचा मी परत एकदा धन्यवाद करतो. आणि जे ओनर, जे टीम घ्यायला पहिले म्हणजे आतुर असतात पूर्ण वर्ष. आमच्याकडे 12 टीम असतात पण 16 किंवा 17 ओनर आमच्याकडे ऑलरेडी रेडी असतात. पण आम्ही जे पहिले 12 खेळतात त्यांनाच आम्ही प्राधान्य देतो. बघूया आता पुढच्या वर्षी पण आम्ही चांगला प्रयत्न करू, चांगली टुर्नामेंट भरवायची प्रयत्न करू. तो शुभेच्छा असतील तुम्हाला. टॉस जिंकला, फील्डिंगचा निर्णय. छोटो आप क्या करना चाहते थे और कुछ चेंजेस किए क्या आज के दिन के लिए? नहीं सेम टीम ही है हमारा. और आप टॉस जीतते तो आप क्या करना चाहते हैं? ऑब्वियसली फील्डिंग करते थे हम भी. अभी बैटिंग करना है. कैसा देख रहे हो इस मुकाबले को, क्योंकि डू और डाई का मैच रहेगा, इस इंपॉर्टेंट मैच है, उसमें कैसा देख रहे हो आपका पूरी टीम को? अच्छी मैच होगी, दोनों टीम अच्छी है. देखते हैं एंड ऑफ क्या होता है. चला, दोन्ही संघाला शुभेच्छा असतील. न्यूज फ्रॉम द डॉस बॉक्स सेंटर. इस टॉस जिंकला लवासा फायटर्स टीमने आणि प्रथम निर्णय घेतला आहे तो प्रथम बॉलिंग करण्याचा. एक फोटो सेशन आपण करतो आहोत. वळूया मैदानाच्या दिशेनं, जिथं आपण पाहतोय एक विशाल पदले नावाचा धक्का मैदानाच्या आतमध्ये बसलाय. त्यानंतर लालू बोरुडे आलेत आणि आपण पाहतोय लालू बोरुडेंच्या षटकारासाठी
या ठिकाणी पारितोषिक येते बाबू फापाळे यांच्याकडून. जर लालू बोर्डे यांनी षटकार ठोकला तर त्या ठिकाणी 1,000 रुपयांचे कॅश प्राइज असणार आहे. संतोष पोलेकर मैदानाच्या बाहेर गेलेत. विशाल फादाले आणि अशोक बोर्डे अर्थातच लालू जोडी मैदानाच्या आतमध्ये. एक कॅश प्राइज होतं जे टॉस जिंकल्यावरती ही सतीश देवकर यांना 500 रुपयाचा हकदार होते. सुकर्ण बोर यांनी त्यांना कॅश प्राइज दिलेला आहे. याच्याकडे लक्ष द्या. टॉस जिंकल्याबद्दल हे कॅश प्राइज देण्यात आलंय. फोटो सेशन संपूर्ण आयोजन समिती आपण पाहता. संपूर्ण आयोजक या समालोचन कक्षाकडे बघूया. विशाल शहा यांचे षटक आपण पाहतोय आणि सुरेल गोलंदाजी कमी गतीनं, कारण आता पाहतोय चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय जास्त चेंडू आणि कमी धाव संख्या त्या ठिकाणी विजयासाठी. 18 धावा धावफलकावरती लागल्यात. 31 धावांचं लक्ष आहे. म्हणजे अजूनही विजयासाठी आपण पाहतोय त्या ठिकाणी 13 धावांचं नक्कीच लक्ष असणार आहे. या 13 धावा लालूसाठी मोठं प्राइज. कुठल्याही प्रकारची घाई गडबड इथे पाहायला मिळत नाही. जो सामना आहे किंवा आत्ता मॅच मध्ये जी गरज आहे ती गरज इथे कंप्लीट करताना पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये संपलं जाते आणि धावफलकावरती 19 धावा जोडल्या जात आहेत, जिथे लालू आणि विशाल आपल्याला फलंदाजी करताना पाहायला मिळते. वळूया डीजे कडे. अगदी आपण पाहतोय 350 वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये काय पाहायला मिळायचं. जर पाहिलं तर आकाशामध्ये गिरट्या घालणारी गरुड आणि जमिनीवरती फक्त सापळा उरलेली माणसं पाहायला मिळायची. परंतु अशा अंधकारामध्ये राजमाता जिजाऊंनी पाहिलेलं स्वप्न साकार करण्यासाठी आपण पाहिलं शिवनेरी किल्ल्यावरती या वाघिणीच्या पोटी एका सिंहानं जन्म घेतला आणि याची देही याची डोळा या महाराष्ट्राचे छत्रपती पाहायला मिळाले. महेंद्र वाघमारे यांच्याकडून सुद्धा या ठिकाणी प्राइज येते. महेंद्र चौधरी यांच्याकडून प्राइज येते. लालू बोर्डेसाठी जर या ठिकाणी षटकार ठोकला तर 1,000 रुपयांचे कॅश प्राइज. फुलटॉस पद्धतीचा चेंडू पाहतोय आपण. एक्स्ट्रा कव्हरला खेळून काढलाय. कुठल्याही प्रकारची घाई नाही. लालू साळी यांच्यासाठी 2,000 रुपयांचे कॅश प्राइज त्या ठिकाणी लावलं गेलंय. परंतु लालू यांना माहिती आहे मॅचचं समीकरण आणि त्या समीकरणाशी निगडीत फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. घाई नको, गडबड नको, कारण इथून फक्त आणि फक्त विजय संपादन करायचा आहे. जिथे सतीश देवकरांना सुद्धा आपण ऐकलं, त्यांनी सुद्धा सांगितलं की शेवटपर्यंत फक्त मॅच जिंकते ना त्या गोष्टीकडे फार लक्ष दिलं जातंय. आणि 14वं पर्व चालू आहे. त्यांनी सांगितलं 7 वेळा ते दावेदार राहिलेत, विजय संपादन केलाय. म्हणजे आतापर्यंत इथे काय पाहायला मिळतोय, देख ना फटका. क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा फटका पाहतोय आपण. ऑफ साईडला पॉइंटच्या दिशेनं 1-2 बाउन्स. 4 धावा चौकार. खोलवर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. कुठल्याही प्रकारची घाई गडबड केली जात नाही. अजून एक कॅश प्राइज लावलं जाते किरणकडे यांच्या माध्यमातून. लालू बोर्डे यांच्या षटकारासाठी 500 रुपयांचे कॅश प्राइज. जे बाबू फापाळे यांच्याकडून 1,000 रुपयांचे कॅश प्राइज लावण्यात आले. महेंद्र चौधरी यांच्याकडून 1,000 रुपयांचे कॅश प्राइज आणि किरणकडे यांच्याकडून 500 रुपये. फक्त 6 धावांची गरज आहे विजयासाठी आणि मोठा फटका येताना पाहायला मिळतोय. लालू बोर्डे इन द महेंद्र सिंग धोनी स्टाईल. मॅच इज द फिनिश. 6 धावा षटकार.